नमस्कार मित्रांनो, आज नवरात्रीतील चौथा दिवस। गेले 3 दिवस आपण या ठिकाणी आदिशक्तीच्या 3 रूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा या ठिकाणी श्रवण केलेल्या आहेत आणि आज देखील आपण आदिशक्तीच्या चौथ्या रूपाची म्हणजे माता कुष्मांडीची कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे तुमचं या YouTube चॅनलवर। जर कोणी या ठिकाणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, नवरात्रीतील चौथा दिवस हा माता कुष्मांडीला समर्पित आहे। माता कुष्मांडा ही ऊर्जा प्रदान करणारी देवी आहे। माता कुष्मांडीला 8 हात आहेत, म्हणून काही ठिकाणी माता कुष्मांडीला अष्टभुजा देवी म्हणून देखील ओळखले जाते। माता कुष्मांडीच्या 8ही हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र आहेत। माता कुष्मांडीला लाल रंगाचे पुष्प प्रिय आहे। पुराणानुसार माता कुष्मांडीला ब्रह्मांडाची रचना करणारी देवी म्हणून देखील ओळखलं जातं। ब्रह्मांड आणि कुष्मांड संबंधित शब्द असल्या कारणाने या देवीला कुष्मांड या नावाने ओळखलं जाऊ लागलं। देवी भक्ती करणाऱ्या भक्तांना ऊर्जा, ज्ञान, समाधान आणि चैतन्य अर्पण करते। अशा प्रकारे कुष्मांडा देवी ही अतिशय ऊर्जात्मक आणि दुष्टाचा संहार करणारी देवी आहे। सर्व माता राणीच्या भक्तांनी या शुभ नवरात्रीमध्ये नक्की माता कुष्मांडीची अतिशय प्रसन्न मनाने भक्ती करा, जेणेकरून माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला दिव्य अशा प्रकारचे वरदान प्राप्त करेल। माता कुष्मांडीची पूजा विधी करण्याकरिता प्रथमतः सकाळी लवकर 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून आपले नित्य कर्म आटपून त्या ठिकाणी माता कुष्मांडीला पंचामृताने स्नान घालावं। नंतर त्या ठिकाणी हळदी कुंकू अशा प्रकारे अक्षता अर्पण करावा। नंतर आरती करून प्रसाद ग्रहण करून त्याच ठिकाणी माता कुष्मांडीच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी भक्ती करावी, साधना करावी आणि उपासनेचे आणि भक्तीचे मंत्र आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळतील। तर धन्यवाद मित्रांनो, दररोज अशाच प्रकारे नवरात्रीतील 9ही मातेच्या कथा नक्की श्रवण करा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील नक्की शेअर करा।